खरातने केलेल्या परदेशवारीच्या कथा इथेच संपत नाहीत। विदेशात जाताना खरात भक्तालाही सोबत घेऊन जायचा। तिथे गेल्यानंतर आपल्याला एक पैसाही खर्च करावा लागू नये यासाठी भक्ताला तो आपल्या सोबत ठेवायचा। एका परदेशवारीमध्ये तर खरातनं भक्ताला सांगितलं होतं की मी आता स्वर्गात चाललोय। अशोक खरातनं आपल्या भक्तांना गंडवण्यासाठी अशा काही कथा रचल्या त्या ऐकून हॉलिवूड पटासाठी कथा लिहिणाऱ्यांनीही तोंडात बोटं घातली असती। खरातनं अशीच एक कथा रचली होती, ती म्हणजे दैवी पॉइंटची। या दैवी पॉइंटसाठी परदेशात जाऊन आपल्याला तिथल्या मातीची पूजा करावी लागते असं खरातनं सांगितलं होतं। म्यानमार आणि ग्रीनलँडला जाऊन तिथल्या मातीची पूजा केली नाही तर तुझ्यावर काळी जादू होईल, तू मरशील असं खरातनं भक्ताला सांगितलं। आता हे ऐकून भक्त घाबरला आणि खरातला तो ग्रीनलँडला घेऊन गेला। खरातनं भक्ताला सांगितलं होतं की कैलास मानस सरोवर आणि ग्रीनलँड ही स्वर्गाची दोन टोकं आहेत। ग्रीनलँडमध्ये गेल्यावर ध्यान धारणेसाठी खरातला वेगळी खोली हवी आहे असं सांगून खरातनं भक्ताला आणखी चुना लावला। खरातचा ड्रामा इथून सुरू झाला। ध्यान लावण्याच्या नावाखाली खरात जमिनीवर झोपला आणि मी आता स्वर्गात जातोय असं भक्ताला सांगत मंत्र पुटपुटायला लागला। खरात आता खरंच स्वर्गात जाणार अशी भोळ्या भक्ताला भीती वाटली, ज्यामुळे त्याने खरातचे पाय धरत म्हटले की प्लीज तुम्ही स्वर्गात जाऊ नका। भक्ताच्या विनवणीमुळे खरातनं एका सेकंदात स्वर्गात जायचा प्लॅन कॅन्सल करून टाकला। तुमच्यासाठी जिवंत भारतात येतोय असं सांगत विवेक बुद्धीची कवाडं बंद करून घेतलेल्या भक्तांना दिलासा मिळाला। यानंतर खरातने आपल्या भक्तांना तीर्थ म्हणून ग्रीनलँड मधलं पाणी प्यायला दिलं आणि आपला दौरा सफल झाल्याचं सांगितलं। आपल्याला दैवी पॉवर पॉईंट मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा असे सांगून तो भक्तांना फसवत होता आणि परदेश दौरे करून घेत होता। सुरुवातीला चमत्काराचं प्रदर्शन करून तो लोकांना फसवत होता, आपल्या जाळ्यात ओढत होता आणि आपल्या विषयी विश्वास संपादन करत होता। त्यामुळे ते भक्त त्याला आहारी जात होते आणि त्याच्या परदेश दौऱ्याचा खर्च करत होते। खरातनं किती जणांना गंडवून परदेशवाऱ्या केल्या याची पूर्ण माहिती अजूनही मिळालेली नाही, कारण अनेक भक्त लाजे खातर पुढे यायला तयारच नाहीयेत। एक चुकीची चाल आणि गेम खल्लास हा खरं तर कोणत्याही खेळाचा नियम असतो। खरात बाबतीतही तसंच झालं। दैवी पॉइंटच्या नावाखाली लोकांना गंडवायला सुरुवात करणं ही खरातसाठी चुकीची चाल ठरली। या खेळात पोलिसांची एंट्री होताच क्षणी खरातचा गेम उलटला। आता या खेळाचा अंत कसा करायचा हे खरं तर कोर्टातच ठरेल। कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।